दोनच गोष्टी करा आणि इंग्रजीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवा. खोटं वाटतंय का? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगते की 100 पैकी 100 मार्क्स इंग्रजीमध्ये कसे मिळवायचे, ते पण फक्त दोनच गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या दोन गोष्टीच्या मदतीने तुम्ही नक्कीच 100 पैकी 100 मार्क्स मिळवू शकणार आहात. ऑफकोर्स मेहनत तर करावीच लागते आणि कुणाला नाही आवडत 100 पैकी 100 मार्क्स घ्यायला. तुम्हाला पण घ्यायचे आहेत का 100 पैकी 100 मार्क्स? चला तर मग कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत त्या आपण पाहूया. तर सी स्टुडंट, तुम्हाला माहिती आहे पहिली आपली महत्वाची युक्ती जी आहे ती मी सांगणारच आहे, पण तत्पूर्वी आपण बघा, तुम्हाला इथे दिसतील की आपली इंग्रजीची जी प्रश्नपत्रिका आहे बोर्डची, तर ती 6 सेक्शन मध्ये विभागल्या जाते. हे जे 6 सेक्शन आहेत ते मी इथे तुम्हाला बोर्डवर दाखवले आणि त्यांचे मार्क्स सुद्धा आपण इथे घेतले. सो यावरून तुमच्या लक्षात येईल बघा, हे 80 मार्क्स होतात टोटल त्या प्रत्येक सेक्शन नुसार. तर मग पहिली कोणती गोष्ट आहे जी आपल्याला करायची आहे ज्याच्यामुळे आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स मिळतील? तर पहिली गोष्ट ही आहे पहा की तुम्ही सेक्शन वाईज अभ्यास करा. ओके, सो पहिली महत्वाची गोष्ट आहे सेक्शन वाईज अभ्यास करणे. तुमचा आजपर्यंत अभ्यास काहीही झालेला नसेल तरी सुद्धा चालेल. ओके, पण तुम्ही एकच गोष्ट करायची आहे, पहिले सेक्शनचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही म्हणाल मॅडम तो पटकन सांगा कसा करायचा आहे. आता हे सेक्शन वाईज अभ्यास म्हणजे काय? पहिले तर तुम्हाला समजून घ्यायचे की सेक्शन फर्स्ट मध्ये लँग्वेज स्टडीचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, तो 10 मार्कांसाठी असतो. पहिले हा लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आपल्या चॅनलवर हे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत. सो तुम्हाला सेक्शन वाईज सुद्धा आपल्याला अभ्यासाचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही मला या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकता. ओके, जर तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ सेक्शन वाईज हवे असतील तर मी तुम्हाला ते जरूर उपलब्ध करून देईन, तुम्ही ते पाहू शकता. मग सेक्शन वाईज कसा अभ्यास करायचा आहे? तर पहिले लँग्वेज स्टडीचा अभ्यास करायचा आहे. लँग्वेज स्टडी मध्ये नेमकं बोर्डचा एखादा पेपर घ्या, त्याच्यामधनं पहा लँग्वेज स्टडी मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते सर्व प्रश्न नीट अभ्यासा. त्यातला तुम्हाला न येणारा प्रश्न कोणता आहे, कोणता अवघड जातं बीट त्यातलं तुम्हाला ते अभ्यासा आणि त्याच्यानुसार मग संपूर्ण सेक्शन लँग्वेज स्टडी 5-10 प्रश्नपत्रिकांमधून लँग्वेज स्टडीचा अभ्यास करा. त्यानंतर हा सेक्शन संपेल. पुन्हा सेक्शन सेकंड आहे टेक्स्च्युअल पॅसेजेसचा. हा टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजे सीन पॅसेजेस असतात. याच्यामध्ये 20 मार्काचे प्रश्न विचारले जातात. हे पण तुम्हाला याच पद्धतीने समजून घ्यायचं आहे की टेक्स्च्युअल पॅसेज कसे येतात, त्याचे पेपरमध्ये प्रश्न कसे येतात हे तुम्ही समजून घ्यायचे. तुम्हाला जर ते समजत नसेल तर इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा ह्याचा व्हिडिओ तुम्हाला लागलीच 1-2 दिवसात नवीन व्हिडिओ सुद्धा मिळेल. ऑलरेडी जुने व्हिडिओ सुद्धा आपले आहेतच. सो तुम्हाला हवा असेल तर यू कॅन कॉल मी. मी तुम्हाला सर्व व्हिडिओज नक्कीच उपलब्ध करून देईल. आपल्या चॅनलवर ग्रामर वगैरे सर्व काही व्हिडिओज आहेत. सो तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. सो यू कॅन व्हॉट्सअप मी. तुम्ही मला याच्यात व्हॉट्सअपवर मेसेज क्लिअरली टाकू शकता तुम्हाला काय हवं आहे, किंवा यू कॅन कॉल मी. फक्त कॉल मला 1च्या नंतर करायचा, दुपारी 1च्या नंतर. ओके, तर पहिला जो मुद्दा सांगितला मी तुम्हाला, सेक्शन वाईज अभ्यास करा. सो हा सेक्शन वाईज प्रत्येक बीटचा अभ्यास याच पद्धतीने करा. टेक्स्च्युअल पॅसेजेसला 20 मार्क आहेत. त्याचे प्रश्न कसे येतात, कसे सोडवायचे, ट्रिक्स सहित मी तुम्हाला सेक्शन वाईज जे आपले व्हिडिओज आहेत त्याच्यात पण मी सांगितलेलं आहे की टेक्स्च्युअल पॅसेजेसचे प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची. काहींना इंग्रजी कच्चं असतं, काहींचं पक्क असतं. तर ज्यांचं कच्चं आहे त्यांनी कसे शोधायचे, ज्यांचं पक्क आहे त्यांनी कसं अधिक छान लिहायचं जेणेकरून की आउट ऑफ मार्क्स पडतील. सो हे सगळं आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर पोएट्री सेक्शनचा अभ्यास करा. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक बीटचा अभ्यास सेक्शन वाईज करायचा आहे. कसा करायचा आहे तर एकच सेक्शन घ्यायचं आहे, 5 ते 10 प्रश्नपत्रिकांमधून ते पाहायचं आहे. पहिले त्याचा नीट अभ्यास करायचा आहे की प्रश्न कसे येतात हे जर समजलं तर त्याची उत्तरं लिहायला सोपं जातं. त्यासाठी पहिले प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा लागतो. सो प्रश्नपत्रिकेचा अभ्यास हा सेक्शन वाईज करा. हा झाला तुमचा पहिला पॉइंट. ओके, दोनच गोष्टी करायला सांगितल्यात मी. सो सेक्शन वाईज तुम्ही याचा अभ्यास कराल. रायटिंग स्किल याच पद्धतीने पहा. लेटर येतं याच्यामध्ये 5 मार्क्सचं आणि 3 प्रकारचे वेगवेगळे एसे येतात. सो हे 5-5 मार्काचे बीट आहेत, सगळे मिळून तुमचे 20 मार्क होतात. सो रायटिंग
रायटिंग स्किल खूप मोठा भाग आहे. सो तो सुद्धा कसा सॉल्व्ह करावा, त्याचे फॉर्मॅट कसे आहेत हे पण व्हिडिओज अवेलेबल आहे. सो हे सर्व सेक्शन वाईज अभ्यास करायचे. स्किल डेव्हलपमेंट मध्ये ट्रान्सलेशन विचारला जातो. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये अनसीन पॅसेज असतो आणि एक समरी रायटिंगचा प्रश्न असतो. समरी रायटिंग 5 मार्काचा प्रश्न आहे. हा इझिली तुम्हाला 4 मार्क तर अगदी डोळे झाकून घेऊन देतो. ते कसं, तर त्याच्या ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिलेल्या आहेत आणि इतक्या भन्नाट ट्रिक्स आहेत की या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही कुठल्याही स्वरूपाचा विद्यार्थी असू दे तो तुम्हाला कमीत कमी 4 मार्क 101% पडतात. ज्याला इंग्रजी वाचता सुद्धा येत नाही त्याला सुद्धा मी 4 मार्क्स मिळवून देईल जर माझी ट्रिक्स तुम्ही पाहिलीत तर. सो आता हे झालं सेक्शन वाईज अभ्यास. ही झाली आपली पहिली गोष्ट. ओके, सो पहिली गोष्ट तुम्ही कोणती केलेली आहे, सेक्शन वाईज अभ्यास. बघा मी 2च गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. सो पहिली आपण गोष्ट केली सेक्शन वाईज स्टडी, राईट. आता आपल्याला दुसरी गोष्ट पाहायची आहे. सो दुसरी कोणती गोष्ट असणार आहे, सो दुसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे PYQ. आता PYQ काय आहे, सो P फॉर प्रिव्हियस, Y फॉर इयर आणि Q फॉर क्वेश्चन पेपर. सो PYQ मागील वर्षाचे PYQ सोडवायचे आहेत तुम्हाला जितके पॉसिबल होतील. आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं फक्त 2 गोष्टी करायच्या. इथे आपण असं गृहीत धरलेलं आहे की तुम्हाला काहीच येत नाही, पण 2 गोष्टीमध्ये तुम्हाला आता 100 पैकी 100 मार्क्स आणायचे आहेत. तुमचा फारसा अभ्यास झालेला नाहीये. सो मग तुम्ही काय करणार आहात, दुसरी गोष्ट PYQ. PYQ म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. बघा वर्षाला 2 पेपर होतात. एक मार्च महिन्यामध्ये पेपर होतो बोर्डचा आणि एक होते सप्लिमेंटरीची एक्झाम, ती जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये होते. सो ह्या दर वर्षाच्या 2 प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल असतात. या तुम्हाला कुठूनही प्राप्त होऊ शकतात. आपल्या चॅनलवर सुद्धा यातल्या बऱ्याचशा प्रश्नपत्रिका ज्या आहेत आन्सर शीट सहित उपलब्ध आहेत. सो तुम्ही त्याही पाहू शकता. तुम्हाला ऍप डाउनलोड करायची गरज नाही, काहीही नाही. व्हिडिओमधून मी तुम्हाला ते सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे, कारण बऱ्याच जणांना ऍप वगैरे गोष्टी समजत नाहीत किंवा ते करू शकत नाही. सो तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची पण गरज पडणार नाही. सो तुम्ही त्यामधनं माझ्या चॅनलवरून सुद्धा हे PYQ मिळवू शकता. आता हे कसं करायचं, तर PYQ म्हणजे प्रश्नपत्रिका. मार्च महिन्याच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सुरू केल्या तर पहिल्यांदा मार्चच्याच प्रश्नपत्रिका घ्या. सपोज मार्च 2020 पासून सुरू केल्या, मार्च 2020, मार्च 2021, मार्च 2022 अशा पद्धतीनं मार्च 2024 पर्यंतचे पेपर सोडवा इंग्लिशचे. त्याच्यानंतर पुन्हा जुलै ऑगस्टचे जे पेपर आहेत तर ते मिळवा. तुम्ही गुगल सर्च करू शकता. तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सुद्धा, चॅनलच्या वेबसाईटवर, आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर सुद्धा हे उपलब्ध होतील किंवा आपल्या व्हिडिओज मधून सुद्धा तुम्ही हे पाहू शकता. सो तुम्ही कुठूनही उपलब्ध करा, परंतु मागील PYQ जे आहेत तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे कमीत कमी 5 त्यातले पेपर्स जरूर सोडवा. ओके, आणि 2 पेपर तर तुम्ही अगदी घड्याळी वेळ लावून सोडवा. मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट जे आहे ते सुद्धा मी सांगेल. ऑलरेडी मी 3 तासाचा पेपर 2 तासात कसा सोडवावा हा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्यासाठी, कारण खूप जणांचा इंग्रजीचा पेपरच संपत नाही. सो त्यासाठी तोही व्हिडिओ जरूर पहा. 3 तासाचा पेपर 2 तासात कसा सोडवाल, जस्ट रिसेंटली मी तुम्हाला तो अपलोड केलेला आहे, तो जरूर पहा. म्हणजे तुमचा वेळ कसा वाचवायचा हे तुम्हाला समजेल. सो बघा 2 गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. सेक्शन वाईज स्टडी करायचा आहे आणि मागील PYQs तुम्हाला सोडवायचे आहेत. सो या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर अगदी अगदी 100% आणि करून पहा. तुम्हाला वाटेल एवढं केलं की कसे 100 पैकी 100 मार्क्स पडतील, पण पडतात. 101% 100 पैकी 100 मार्क्स हे पडतातच. तुम्ही अगदी बिगिनर्स असाल, कच्चे असाल, ढ असाल तर ऑफकोर्स शक्य नाही होणार आहे. परंतु जे अभ्यास करणारे आहेत, ज्यांना इंग्रजीचं वाचन येतं, त्यांनी जर एवढा अभ्यास मी सांगितलेल्या ह्या 2 गोष्टी केल्या तर त्यांना मात्र 100% मार्क्स पडणार आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला जर इंग्रजीच्या अभ्यासातलं कुठलंही बीट हवं असेल, काहीही हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला लागलीच अवेलेबल करून देईल दुसरा व्हिडिओ सुद्धा. सो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट मध्ये लिहून पाठवा. तुम्हाला जे हवं असेल, जो बीट अवघड जात असेल तो जरूर लिहून पाठवा. त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून
घ्यायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा. लवकरच आपले लाईव्ह क्लासेस सुद्धा सुरू होतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.